अरे तुझा काय ऐकायचं? तुला किती वेळा सांगितलं इथं याच नाही इथं हा पाय ठेवचे. आता तू लय पाय ठेवायचा नाही इथं. तुला लेकळा. हे आता लय झालं या डोळ्यावरून पाणी गेलं या. कसं जमिनीत येऊ देत नाही ना त्याच बघतो. आमचीच नाव आहे त्या जमिनीवर. ए अंगाला हात लावायचं काम नाही. जमीन माझ्या ताब्यात आहे आणि तुला कुठं जायचं तुझा लक्षात ठेव. तुझ्या बी जमिनीवर माझी नाव आहेत. आणि हे बघ लय दांडगाव केला तर जागेवर काय तुला ठेवणार नाही. थांब तुला कोर्टातच खेचतो त्याशिवाय तू सरळ होणार नाही. अरे जा जा. अरे 2 डुया गेल्या अजून रेकॉर्ड चालला नाही आणि कोर्टात चाललाय. अरे तुझ्या तर कसं देत नाही बघतो तुला. काय करतो बघूया काय करतो बघूया काय होतं बघतो. काय म्हणताय साहेब आले साहेब आले. नमस्कार. काय म्हणताय तुम्ही? तुमच्यापैकी रामराव कोण आहे? मीच आहे रामराव साहेब. काय करायचं साहेब? 2 डुया गेल्या जमीन वादात पडून आहे. धड त्याची बी नाही धड माझी बी नाही. 7-12 माझ्या नावावर आहे आणि जमीन मात्र त्याच्याकडे आहे. धड मला बी नाही धड त्याला बी नाही. बघितलं का ती सगळी बाबळ उगवल्या त्याच्यामध्ये. ते कसलं ते एकत्रीकरण झाले बघा तेव्हापासून हे सगळा वाद आहे. पण नाही साहेब आता कब्जा ही माझ्याकडेच घेणार. कसा घेतो बघतो की. थांबा. अहो अशा प्रकारचे भांडण तंटा वाद याचा विचार करून शेत जमिनीबाबत आणि वहिवाटीबाबतचा जे काय तुमचे आपापसामधले वाद आहेत ते मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी शासनानं 3 जानेवारी 2023च्या शासन निर्णयानुसार सलोखा योजना अंमलात आणलेली आहे. या मी तुम्हाला समजावून सांगतो. साहेब नमस्कार. नमस्कार. काय ती सलोखा योजना जरा सांगितली तर बरं होईल आम्हालाच. नाही पण सलोखा योजना म्हणजे काय की एका शेतकऱ्याची जमीन आणि ताबा मात्र दुसऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन आणि ताबा पहिल्याकडे अशा ज्या शेत जमिनी आहेत त्यांचा जो आपापसातला वाद आहे तो या सलोखा योजनेमध्ये मिटवला जातो. साहेब याला खर्च असेल की तू खर्च कोण सोसायचं? ते काय नाही कब्जा घालून घेतो. बघू मग पुढच्या पुढं. रामराव घाई करू नका. अहो शासनानं या सलोखा योजनेमध्ये नाममात्र फी आकारलेली आहे. म्हणजे दस्तासाठी मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणीसाठी 1000 रुपये इतकीच फी आकारलेली आहे. मग काय राव असली कसली कुठली योजना असते भाई? ऐकून तर घे की काय म्हणते ते साहेब. रामराव असं किती दिवस भांडणार आहात तुम्ही दोघं? आणि मला सांगा तुमच्या ह्या जमिनीच्या अदलाबद्दल केव्हापासून झालेली आहे? साहेब 2 पिढ्याची म्हणायची. गट बांधणी का काय आलं तर बघा 75 साली तेव्हापासूनच आहे. पण हे तुम्ही काय विचारता साहेब? विचारतोय म्हणजे जमिनीचा ताबा एकमेकांकडे किमान 12 वर्ष असला पाहिजे. पण साहेब त्याचा उतारा जुना 7-12 नकला फेरफार तो काढायचा ताप असेलच की. असं काही नाही. आवश्यक उतारे आणि शेतकऱ्याच्या मालकी आणि ताबा दर्शवणारा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंचनामा नोंदवहीमध्ये नोंदवला पाहिजे. सदरचा पंचनामा नोंदवहीत नोंदवल्यावर त्याचा जावक क्रमांकासह त्या पंचनाम्याचे एक प्रमाणपत्र शेतकऱ्याला दिलं पाहिजे आणि हे प्रमाणपत्र अदलाबदल दस्ताला जोडणं आवश्यक आहे. बरं साहेब हे समजा बरोबर आहे. पण याची जमीन वर्ग 2 आहे त्याचं कसं? 7/12वरील सर्व समावेशक शेरे क्षेत्र भोगवतादार वर्ग कुळ आदिवासी पुनर्वसन इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दोन्ही पक्षकारांनी संगनमतानं अदलाबदली दस्तामध्ये अट नोंदवत आहे अशा प्रकारची अट टाकून दस्त करणे आवश्यक आहे. समजा असा आमचा एकमेकाकडे ताबा नाही तरी बी आमचं गट ह्या योजनेत घालता येतील का? नाही. एका शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा जमिनीचा ताबा पहिल्याकडे या प्रकाराव्यतिरिक्त वैयक्तिक जमिनीचा वादाचा समावेश सलोखा योजनेमध्ये होत नाही. सलोखा योजनेमध्ये या व्यतिरिक्त जर प्रकरणं असतील तर त्याच्यामध्ये नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क याच्याबद्दल सवलत असणार नाही. अच्छा साहेब माझी जमीन ह्याच्या जमिनीच्या क्षेत्रापेक्षा जास्त भरत्या. मग कसा? दोन्ही बाजूकडील जमिनीच्या क्षेत्रामध्ये कितीही फरक असला
तरी सुद्धा त्या जमिनी या योजनेमध्ये पात्र आहेत. अच्छा साहेब, माझी गावालगत बिनशेतीची जमीन आहे, याला दे तू, जमल का? नाही, अकृषिक, रहिवासी आणि वाणिज्य वापराच्या जमिनी या योजनेस पात्र नाही. साहेब, त्या आमच्या गावातल्या अण्णू आणि दादानं पण असंच काहीतरी आपसात केले म्हण. पण त्यासनी ह्या योजनेत भाग घेता येतो का? किंवा त्यासनी भरलेले पैसे स्टॅम्पाचे परत मिळतील का? नाही, शासनानं ही योजना 3 जानेवारी 2023 पासून अंमलात आणलेली आहे. बरं तिथून पुढे ती 2 वर्ष अंमलात राहील. बरं बरं. साहेब, समजा जमीन तुकड्याची आहे तर ती पण ह्या योजनेत घेता येईल का? दोन्ही पक्षकारांच्या जमिनीची यापूर्वीच तुकडा म्हणून घोषित झाली असेल तर प्रमाणित गटबुकाची प्रत दस्ताज जोडून फेरफाराने नावं नोंदवता येतात. वा वा. साहेब, हे सर्व काही योजनेत सारं असं घडत असेल तर चांगलंच आहे म्हणा की. ह्या दोघांची काय गावातल्या अनेकांची अशी भांडणे मिटतील बघा ह्या योजनेतनं. अगदी बरोबर. यामुळं शेतकऱ्यांची जी पिढीच्या किंवा बऱ्याच वर्षापूर्वीची जी भांडणं आहेत ती संपतील. शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन सकारात्मक शेतकऱ्यांना शेततळी, पाणी पुरवठा, फळबाग, फळ लागवड, जमिनीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, त्यानंतर जमिनीचे बांधबंदिस्तीकरण, सपाटीकरण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी जी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे शेती करता येईल. खरं आहे साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. वादामुळे अशा पड पडलेल्या जमिनी लागवडीखाली येऊन, विहितीखाली येऊन शेतकऱ्याच्या आणि तसेच राष्ट्रीय उत्पादनात सुद्धा वाढ होईल. बरोबर. खरं आहे. खरं आहे, ते अगदी खरं आहे. आमच्या गावातलं सोडूनच द्या, पण आजूबाजूच्या गावामध्ये देखील त्या एकत्रीकरणाच्या योजनेच्या वेळेला अशी बरीचशी प्रकरणं झालेली आहेत बघा. या योजनेचा जर त्यांनी लाभ घेतला ना तर पुण्याला जे उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाकडे जी अपील केली जातात त्याच्यासाठी जाणं येण्याचा खर्च वाचेल, त्यांचा वेळ वाचेल. त्याने विविध न्यायालयामध्ये जी काही प्रकरणं तुमची प्रलंबित असतील ती सुद्धा निकाली निघतील आणि पर्यायाने शेतकरी, प्रशासन आणि न्यायालय या सगळ्यांचा खर्च पण वाचेल आणि वेळ सुद्धा वाचेल. खरं आहे खरं. या आशावादामुळे जमिनी पडीक राहतात. शेतकऱ्याकडे जमिनी असून देखील शेतकऱ्याला ती कसण्याची मानसिकता राहत नाही. खरं आहे. पर्यायानं काय होतं, स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी शेतकरी सावकाराकडं कर्ज घेतो. कर्ज घेतलेल्या सावकाराकडून त्याचा जो कर्ज आहे ते वेळेत फेडलं गेलं नाही तर सावकाराकडं जात होतो. पर्यायानं शेतकरी आत्महत्या करतात. हे असे प्रकार थांबावेत म्हणून शासनानं ही सलोखा योजना अंमलात आणलेली आहे. याचा अर्ज कुणाकडे करायचा आणि किती दिवस लागतील? एकदम सोपं आहे. आपल्या गावच्या तलाठ्याकडे अर्ज करायचा आणि त्यांच्याकडून या योजनेकामी सर्वतोपरी मदत आणि माहिती तुम्हाला अवश्य दिली जाईल. साहेब, आमचं आता ठरलंय, आमचा सलोखा. मग तुमचा कधी सलोखा?